नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे दरिंगल लाईव्ह. मित्रांनो, आज आम्ही आहोत पुणे जिल्ह्यामध्ये देहू आणि देहूच्या परिसरामधले जगद्गुरु तुकोबाराय यांची अत्यंत पवित्र आणि काय म्हणू आपण त्याला की कर्मभूमी म्हणता येईल आपल्याला, अशा पवित्र अशा भंडारा डोंगरावर आहोत. आणि मराठवाड्यातल्या, खास करून मराठवाड्यातल्या आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी, मराठवाड्यातल्या सर्व वारकरी बांधवांसाठी आम्ही प्रत्यक्ष या भंडारा डोंगरावर आलेलो आहोत. आणि इथे नेमकं काय काम सुरू आहे, आपण सर्वजण, आपण परवा लातूरच्या सप्ताहामध्ये एक गोष्ट ऐकली की भंडारा डोंगरावर जगद्गुरु तुकोबारायचं मंदिर होतंय आणि या मंदिराला आपण सर्वजण सरळ हाताने मदत करणार आहोत, एवढंच आपल्याला माहिती आहे. परंतु काय नेमकं कशा पद्धतीचं हे मंदिर आहे, हा परिसर कशा पद्धतीचा आहे, इथली लोक कोण हे काम करतायत, या लोकांची या कामामध्ये किती साधनं आहे, कशा पद्धतीनं त्यांची ही काम करण्याची नियत आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्याची माझी इच्छा होती. आणि म्हणून मी भंडारा डोंगराच्या ट्रस्टचे सन्मान्य अध्यक्ष बाळासाहेब काशीदाने शब्द दिला होता की मी प्रत्यक्ष आपल्या डोंगरावर येईन आणि जगद्गुरु तुकोबारायचं दर्शन घेईन, आपल्या सर्वांचं दर्शन घेईन आणि जे आपलं काम आहे ते महाराष्ट्राच्या, खास करून माझ्या मराठवाड्यातल्या लोकांच्या समोर घेऊन जाईल. आज मी भंडारा डोंगर येथे माझ्या टीमचं आलो. माझ्यासोबत आहेत माझे कॅमेरामन निकिता आहे, आशिष आहे, माझे सहकारी नायकवाडे आहेत, आमचे वृत्त संपादक गणेश स्वामी आहेत. आम्ही सर्वजण या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत आणि संपूर्ण परिसर पाहून झालाय. गेले 2-3 तास आम्ही हा सर्व परिसर पाहिला. छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही शूट केलेल्या आहेत, ते आपल्याला सर्वांना दाखवणार आहोत. एक मोठी भव्य स्टोरी, 1-2-3 भागामध्ये आम्ही ही स्टोरी करणार आहोत आणि आपल्याला या सगळ्या गोष्टी दाखवणार आहोत की आपल्या जगद्गुरु तुकोबारायचं वैभव किती मोठं आहे, आपण त्यांना का जगद्गुरु म्हणतो नेमकं, आणि जगद्गुरु तुकोबारायाच्या या वैभवाला साजेस वैभवशाली काम जी मंडळी करते, त्या मंडळीच्या मध्ये मी आता बसलोय. माझ्यासोबत आहेत बाळासाहेब काशीद, मंदिर या इथल्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. आपण पाहिलं की मी आता या विश्वस्तांमध्ये आहे, माझ्या बाजूला या विश्वस्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद बसलेले आहेत. ही सगळ्या मंडळीला तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? प्रथमदर्शनी मी तुम्हालाच एक प्रश्न विचारतो, माझ्या तमाम व्ह्युअर्सना, प्रेक्षक बांधवांना विचारतो. या सर्वांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर एक भाव मनामध्ये येतो की निष्काम कर्मयोगी कसे असतात, किंवा कसल्याही पद्धतीची अपेक्षा न ठेवता 30-30 वर्ष, 35-35 वर्ष भंडारा डोंगरावर येऊन तुकोबारायाची सेवा करणारे, तुकोबारायाच्या विचाराचा प्रसार करणारी ही सगळी मंडळी आहेत. आणि अनेक मान्य इथे खूप मोठे चमत्कार आपल्या समोर बसलेत की 100-125 एकर जमिनीचे मालक आपल्या सोबत तेही इथं आहेत. कराळे पाटील, त्यांचे चिरंजीव हे कराळे पाटील आहेत आणि हे सेवेत आहेत. एवढी प्रचंड मोठी श्रीमंत मंडळी आहे, म्हणजे यांच्याकडे काय, म्हणजे त्यांच्याकडे काय धन असेल त्याची कल्पना तुम्ही करा. पुण्यामध्ये 100 एकर जमीन आहे, आपल्या भागामध्ये 5 एकरवाला सुद्धा खूप मोठा असतो, हे आपण सर्वांनी पाहिले. तर अशी सगळी मंडळी इथे खूप मोठं वैभव निर्माण करीत आहे. जगद्गुरु तुकोबाराय यांचं एक भव्य मंदिर, मी तर असं म्हणतो, मी बाळासाहेबांना म्हणत होतो की केवळ महाराष्ट्रात नाही तर जगामध्ये एवढं सुंदर मंदिर, एवढं भव्य मंदिर, एवढं विशाल मंदिर तुकोबारायचं दुसरं कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही. आणि अशी निर्मिती भविष्यामध्ये कधी कोणीही करणार नाही, अशा पद्धतीची ही सगळी परिस्थिती आम्ही आता पाहिलेली आहे. बाळासाहेब, खरं म्हणजे तुम्हाला काय प्रश्न विचारावा अशी माझी अवस्था झाली. तुम्हा सगळ्या मंडळींना नमस्कार करावा, तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक व्हावं, यापेक्षा वेगळं काही बोलू नये, अशी अवस्था आमची झाली आहे. बाळासाहेब, अशा पद्धतीचं मंदिर निर्माण करावं हे तुमच्या डोक्यात नेमकं आलं कुठून आणि कसं आलं? महाराष्ट्रातील सर्व भावी भक्तांना प्रथमतः वंदन करतो, आपल्याला धन्यवाद देतो की आपल्या एका वेगळ्या याने आपली मैत्री झाली, दोस्ती झाली, वादविवाद संवादातून एक वेगळं तुकोबारायचे काहीतरी प्रेरणा असेल, आशीर्वाद असेल, त्यामुळे आज आपली भेट झाली. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व भाविक भक्तांना दंडवत घालतो. अनेक महात्म्यांनी झुकून दिलेले परमार्थासाठी, अनेक जण झटलेले आहेत. आमचं विश्वस्त मंडळ पूर्वीचं की ज्यांनी हे स्वप्न पाहिलं होतं, मंदिर जरा जीर्ण झालं होतं. आपण तुकाराम महाराजांना जगद्गुरु म्हणतो, श्रीमंत शिरोमणी म्हणतो. खऱ्या अर्थाने परमेश्वरापेक्षा संत श्रेष्ठ आहेत. अगदी परमेश्वरावर डाग असू शकतो, संतावर किंचितही डाग असू शकत नाही. परमेश्वर शिक्षा देतात, संत सुधरवतात.
ईश्वराने अनेक जणांना यमसदनी पाठवलेलं आपण पाहिलेले, परंतु संतांनी त्याच्यामधले काही दोष असेल त्याच्यातलं दुर्गुण घालवलेले, त्या माणसाला नाही घालवलेले, सुधरवलेले. संतांचे अनेक उपकार आपल्या ह्या विश्वावरती आहे. म्हणूनच आपल्या माऊलींनी पसायदान हे विश्वत्मक मागितलं. स्वतः कोणासाठी, देशासाठी, प्रांतासाठी एका मर्यादित नाही पाहिलं, प्राणी मात्रासह माऊलींनी विश्वात्मक पसायदान मागितलं. असे संत उंच आणि फार उंचीचे आहेत. त्यात आपले तुकोबर आहेत की ज्यांनी प्रपंच केला, प्रपंच करत असताना व्यवसाय केला, आपल्या फार निगडीत आपल्यातलेच संपूर्ण मानवजातीचं दुःख पाहिलं आणि एक अगणित असं जे वेगळंच, त्यांच्याबद्दल आपण बोलूच शकत नाही. मी नेहमी बोलताना सांगतो, आम्ही इथं सेवक आहोत, आम्हाला अभ्यास नाही आपल्यासारखा, साधी माणसं आहोत आम्ही. परंतु चिंतन करत असताना ऐकताना असं कळलं, वारकरी संप्रदाय एवढा श्रेष्ठ संप्रदाय जगाच्या पाठीवर कुठंच व्हायला भेटत नाही. परग्रह जरी संप्रदायातला तरी आपल्या वारकरी संप्रदायाला श्रेष्ठ नाही. किती सोपं सांगितले संतांनी की तुम्ही प्रपंच करा, लग्न करा, मुलं बाळ करा, व्यवसाय करा, फक्त तो नीतीने करा, नियमाने करा. आणि ते करत असताना परमेश्वर तुम्हाला पाहायला येईल. आपल्या तुकोबाराला भगवंत न्यायला आले. मग एवढे तुकोबारा जर श्रेष्ठ असतील, त्यांची जी काही गाथा आहे ती गाथा जर आपण उजगडून पाहिली तर जिथं जिथं माणूस आडेन, तो किती उंचीचा असो, शास्त्रज्ञ असू द्या, राजकीय असू द्या, कुठल्याही क्षेत्रातला असू द्या, कुठं जर आडला तर तुकोबरायचा एक अभंग जर पाहिला तर त्याला त्याचं उत्तर मिळतं. मग इतक्या उंचीचे तुकोबर आहे. जगामध्ये फार मोठी स्थळं आहेत, प्रार्थना स्थळ असेल, मस्जिद असेल, जैन बांधवांचं असेल, शीख बांधवांचे, अनेक धर्माची फार मोठी, त्याची आपण उंची करू शकत नाही, मोजमाप करू शकत नाही. पण आपल्या संतांकडे आपलं दुर्लक्ष येत झालं. संतांची फार छोटी मोडकळी झालेली मंदिर आपण पाहिलेली. संतांना एवढं उंच जर कोण नसेल तर त्या संतांचं मंदिर छोटं का धरावं? आणि त्यांना मानणारा समाज हा जगामध्ये आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्रीमंत शिरोमणी ज्यावेळेस आपण तुकाराम महाराजांना म्हणतो तर त्यावेळा त्यांच्या उंचीचं, त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेचं संपूर्ण महाराष्ट्रातल्या महात्म्यांचे विचारांनी, आमच्या विश्वस्त मंडळांनी, भाविक बांधवांच्या यांनी योगायोगाने असं आलं की माझे एक सन्मित्र आहे गणेश बापू शेलार, त्यांनी म्हणले, भाऊ कितीपर्यंत मंदिर बांधायचे? एक 20 वर्षापूर्वीची गोष्ट. म्हणलं 1 रुपयापासून तर 100 कोटीपर्यंत. ते म्हणले बघा बरं का. म्हणलं हा. मग भारतातले नामांकित आर्किटेक्चर पाहिले, त्याच्यामध्ये 5 आर्किटेक्चर आम्ही त्यातले निवडले आणि त्यामध्ये देखील ज्यांनी 1100 मंदिरं बांधली त्यांना पद्मश्री मिळालेला आहे. ज्यांनी सोरटी सोमनाथांचा जीर्णोद्धार केलाय, राम मंदिर त्यांच्याकडे आहे, अक्षरधाम ज्यांनी बांधले, असे आर्किटेक्चर परमेश्वर कृपेने आपल्याला लाभले. आणि तुकोबारायांच्या उंचीला साजेसं मंदिर. आपण साधी मंडळी आहोत, गरीब मंडळी आहोत, जमिनीवरची मंडळी आहोत. हे मंदिराचा संकल्प केलेला आहे. आता साधारणपणे किती तुमचं काय बजेट होत आहे? एकंदरीत किती कोटी रुपयामध्ये हे सगळं उभं राहतंय? आपण जेव्हा 2015 मध्ये मी माझे सहकारी गणेश बापू, गजानन बापू शेलार आणि विश्वस्त मंडळ नाव घेतली तर अनेक आहेत, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे संपूर्ण मंडळी. कराळे पाटलांनी आपल्याला जागा उपलब्ध करून दिली. 7 एकर जागा इथं ट्रस्टची आहे. ती जागा उपलब्ध करून दिल्यानंतर हे इथं नैसर्गिक रचनामध्ये अशी की मुळात सपाट जागा फार कमी आहे. 2-3 एकर जागा, डोंगर आहे, तो पण निमळता डोंगर आहे. 2-3 एकर मध्ये जी काही रीतसर परवानगी घेऊन येणे, आपण 7 एकर जागा येणे केली, रीतसर कलेक्टरची परवानगी घेतली. जेव्हा कलेक्टर साहेबांनी 15 वर्षापूर्वी याला परवानगी दिली होती तेव्हा ते म्हणले, माझं भाग्य आहे की मला एवढ्या मोठ्या, त्यांना तेव्हा माहित नसेल एवढं मोठं मंदिर आहे, मला सही करायला मिळाली एवढ्या जागा येणे करून या मंदिराची. आपण रीतसर जागा येणे करून 7 एकर जागा करून साधारणतः 25,000 स्क्वेअर फुटावर आपण हे मंदिर धरलेलं आहे. अंदाजे 100 कोटी रुपयाचं आपण त्याचं बजेट आपण धरलं होतं. परंतु आपण 2016ला सुरुवात केली खोदायला. खोदकामच साहेब याचं 1.5 वर्ष चाललं होतं, कारण काळा पाषाणी, पूर्ण काळा पाषाणी. आपण तो काळा पाषाण जवळजवळ 42 फूट खोल गेलो होतो. 42 फूट खोल गेलो, त्याला खोदायला 1.5 वर्ष गेलेले.
पायाच्या पायाच्या कामाला. आता मी ते नावं नाही सांगा, अनेक जणांची मदत केलेली आहे. अनेक माझ्या सहकाऱ्यांनी ते खोदाई पण फुकट करून दिलेली आहे. अच्छा, हो ना. म्हणजे रवींद्र बेगडे असतील किंवा सागरजी पवार असतील, अनेक सहकारी नावं चुकन, त्यामुळे मी नाव नाही घेत बस. पण विसरून राहिले एवढे मोठे तर ते खोदाईमध्ये आपलं 1.5-2 वर्ष गेले. नंतर आपण पाया सुरू केल्यानंतर नोटाबंदी झाली. नोटाबंदीने काही काही अडचण निर्माण झाली. त्यावेळेस तर रोख पैशात लागायचे. 1-1.5 वर्ष त्यामध्ये जरा अडचणी गेल्या. कुठं थोडंफार फाउंडेशन वर येत नाही तर कोरोना आला. कोरोनामध्ये 2-3 वर्ष आपण पाहिले संपूर्ण जगावर तर संकट आले होतं. अशा अनेक संकटामधून आतापर्यंत 80% काम आपलं पूर्ण झालेलं आहे. जवळजवळ स्लॅब लेवलला जे म्हणतोय ते आपलं काम आलेलं आहे. मला वाटतं तुम्ही 100 कोटीपर्यंत काम आताच झालं. म्हणजे आम्ही जर बरोबर असेल तर 100 कोटीपर्यंत काम झालेले. आकड्यात कमी जास्त असू शकतं. आपल्याला काहींनी समजा खोदाई झाली, त्याला काही पैसे नाही दिले, आपण मशीन लावले तुमच्या सारख्याने आमच्या मित्रांनी, तर त्याचे पैसे नाही दिले, मग ते आकडा धरावाच लागेल. काहींनी समजा बाबा डबर दिलं, काहींनी पूर्वी जे खाली पायामध्ये खडी दिली, काहींनी सिमेंट दिलं खाली. पाया आपण ब्लॅकस्टोन मध्ये केलेला आहे. वरती पूर्ण मेल फिमेल मध्ये आता संपूर्ण साहेबांनी माहिती दिली, ती काही मी माहिती परत देत नाही. जवळजवळ 80% काम झाले. बाळासाहेब, लातूरला वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमातल्या एका व्हिडिओमध्ये आपल्याला सगळ्या जर आठवत असेल तर मी एक विधान केलं होतं की महाराष्ट्र शासनाने या कामाला 250 कोटी रुपये खर्च करताय आणि मग या लातूरच्या आमच्या कार्यक्रमामधून जमलेला पैसा भंडारा डोंगराला द्यायची काय गरज आहे, तो लातूरमध्येच खर्च झाला पाहिजे किंवा आम्ही इथं तुकोबाचं मंदिर बांधू. अशा प्रकारचं मी विधान केलं होतं. हे विधान पूर्णपणे गैर असल्याचं आज सिद्ध झालंय. माझी ती चूक होती. कारण भंडारा डोंगराच्या परिसर विकासाला सरकार पैसे देईल, परंतु मंदिर निर्माणाला सरकार 1 रुपयाचा निधी देत नाही. बाळासाहेब, हा पैसा कसा उभा करताय तुम्ही? योग्य आपण दादा प्रश्न विचारला. खरं तर तिथूनच आपली मैत्रीला सुरुवात झालेली आहे. खरं तर इथं दुश्मनी व्हायला पाहिजे होती, पण आपली मैत्री झालेली. आपण मी वारकरी संप्रदायाने तुकोबारायामध्ये दुश्मनी होत नाही. कधीच होत नाही मैत्री. मी तेव्हा पण तुम्हाला आठवत असेल मैत्रीच केलेली. मी दादा विलास भाऊ भोयर फार मोठी मदत केली. उद्योजक फार मोठे, परंतु याच्यातही व्यत्यय करून सांगतो. काही जे असेल ते मध्ये मध्ये तुम्ही कट करा. दादा तुम्ही आम्ही लातूरला फार मोठ्या आशेने आलो होतो. शेवटचा दिवस होता, त्या संपूर्ण लातूरकरांनी आम्हाला निमंत्रण दिलं होतं. कारण ते जे काही पैसे गोळा केले सप्त्यासाठी, त्या सांगताना त्यांनी प्रत्येक ठिकाणी असं सांगितलं होतं की उरलेले पैसे भंडारा डोंगराच्या मंदिराला द्यायचे. म्हणून त्या सगळ्या मंडळींनी तुमच्या आम्हाला निमंत्रण दिलं. मी तर येत नव्हतो, खरंच काम होतं, पण ते म्हणे नाही भाऊ तुम्ही यायला पाहिजे. तर मी माझे संपूर्ण सहकारी पाटील वगैरे आम्ही आलो होतो. आणि तिथं मी पहिलं एक सांगतो की मी कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, महाराज नाही, ज्ञान पण आपल्याला 1% पण नाही. आम्ही सेवक आहोत. बऱ्यापैकी आम्ही सगळे सेवक म्हणते. ज्ञानाचं आमचं कुठंच उल्लेख नाही. उतरल्यानंतर तुमचं रिंगणच पहिलं मला कुणीतरी व्हिडिओ दाखवला उतरल्या होता, आणि त्यामध्ये तुम्ही एक वाक्य असं म्हणले, हेच आता जे आपण बोलतो ते की 200 कोटी रुपये शासनाने दिले मंदिर बांधायला, तर मग हे पैसे तिकडे का द्यायचे. म्हणून मी आपल्याला प्रेमाने फोन केला. तुम्ही उचलला. आपला संवादही सुंदर झाला. मी तुम्हाला एकच म्हणलं दादा, थोडं जर मी वाईट विचाराचं असतं तर तुम्हाला याच्यात पकडू शकतो. मी याचा GR आहे का, पैसे दिला हे शासन, मी याच्यात या चॅनेलच्या आपल्या माध्यमातून बरं आलं, उलट स्पष्टीकरण झालं. अनेक जणांचा इथं गैरसमज. म्हणजे साध्या माणसांनी विचारलं तर ठीक आहे, पण आमदार सारख्या लेवलच्या माणसांनी इथे विचारायचं की शासनाचे किती पैसे, तेव्हा फार दुःख होतं दादा. म्हणजे तुमचीच काही चुकी नाही. तुम्ही जे तिथं बोलले ना, तुमची काही चुकी नाही. अनेक जणी ते विचारतात किती पैसे दिले शासनाने, तर ते अज्ञान असतं. बरं आलं आपल्या या माध्यमातून मला संपूर्ण विश्वास सांगता येईल आणि महाराष्ट्राला सांगता येईल, शासन हे निधर्मी असतं. निधर्मी शासन असल्यामुळं मंदिराला शासनाला पैसा देता येत नाही. आपलं भाग्याने भारत सरकार पण महाराष्ट्र सरकार पण धर्मासाठी खूप उदार आहे आणि खूप पैसे देत आहेत, खूप पैसे. पण ते कशाला देतात? परिसर विकास, कॉरिडॉर, इतर सुखसुविधा. आपल्याला पण देहू, आळंदी, पंढरपूर मध्ये
आमच्या भाग्याने भंडारा डोंगर टाकताना 25 कोटी रुपये निधी शासनाचा आला होता. त्यामध्ये आपण रस्ता केलाय, पाणी योजना केली, एक 10 कोटी रुपये आपले शासनाचे खर्च आले, 15 कोटी रुपये उलट आपले उरले, ते आपले पडून येत अजून तिथं शिल्लक आहे. पण मंदिराला काय शासनाला पैसा देता येत नाही. माझी नम्रतेने प्रार्थना आहे. अनेक जणांचा गैरसमज आहे की एवढं मोठं कार्य चाललंय की शासनाकडून चाललंय, तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एवढं सांगू शकतो, शासनाची इच्छा असली तरी देता येत नाही. जे हे मंदिर चाललंय हे गोरगरिबांच्या पैशातून चाललेलं हे महत्वाचं. विशेषतः ज्ञानोबा तुकोबराय प्रचंड श्रद्धा ही मराठवाड्याची. जर आपण पालखी सोहळा माऊलींचा पाहिला आणि तुकोबरायांचा पाहिला किंवा इतर पालखी सोहळे, त्यातले 90% भाविक हे मराठवाड्यातले, मला अभिमानाने सांगावशे वाटते आपल्याला. आणि तिथलीच मंडळी आता आपल्या इथं बघा, आपण आले लातूरचे 2 सप्ते चालू आहेत, आता इथं चालू आहेत, म्हणजे 50 असतील, 100 असतील, 500 असतील, पण तेवढी श्रद्धा पायी इथपर्यंत येऊ शकतात ती मंडळी, एवढी श्रद्धा आहे. तर त्याच भोळ्या बाबड्या भाविकांच्या श्रद्धेनी, आशीर्वादाने आणि मदतीने हे मंदिर चाललं. इथं कोटभर रुपये पण दिलेली मंडळी माझे सहकारी, 1 रुपयापासून कोटभर, पण ती संख्या मर्यादित येते, जास्त पैसे त्याने त्याचा पण उल्लेख करतो. तुकोबराय वैराग्य मूर्ती त्यांनी स्वतःच, ते मोठे सावकार होते, फार मोठी सावकारगी, त्यावेळेस जवळजवळ हजारो कोटी रुपयाची सावकारगी त्यांनी पाण्यात टाकलेली इंद्रायणी. मग तुकोबराय या ठिकाणी कोणाची मदत घ्यायची फार इम्पॉर्टंट आहे. हे ते ठरवतात की बाबा डमारे वाहनचे घ्यायचे, कोणाचे पैसे घ्यायचे, कोणाचे पैसे तुकोबराय घेऊ शकत नाही. त्याला भावनाच होणार नाही. 10,000 कोटीचे मालक असं लाख कोटीचे त्याची भावनाच होणार नाही देण्याची, किंवा झाली तर तुकोबराय घ्या. ते पैसे पण सतमार्गाचे लागतात. जोडून या धन उत्तम वावरे, उदास विचारे वेचकर, या उक्तीप्रमाणे तुकोबराय. मी तर माझी अशी भावना आहे की एखाद्याने 1 कोटी रुपये दिले, त्यापेक्षा माझ्या माता भगिनी जेव्हा इथे येते तुकोबरायचं दर्शन घेतात आणि काम पाहतात, आणि त्यांच्या खिशात 50 रुपये असतात, माता माऊली असेल किंवा दादा असेल, एखाद 50 रुपये असं साहेब, अशी कितीतरी उदाहरणे, आणि काम पाहिल्यानंतर ते 50 रुपये इथल्या मंदिराला देतात. ते फार महत्वाचे. हे डोळ्यात अश्रू येतात. ते विचार करत नाही की मी आता घरी कसं जाऊ, तर पायी इथून जातो. ठीक आहे, भगवंत त्यांची काहीतरी व्यवस्था करतात लगेच, कारण त्यांची भावना जेवढी श्रेष्ठ असती, परंतु ते 50 रुपये ती माऊली या ठिकाणी आपल्या घरी कसं जायचं माहित नाही, घरचं संध्याकाळचं त्यांचा स्वयंपाक होईना ही पण माहिती नसती. अशा भाविक भक्तांच्या सहकार्य, माझे अनेक सहकारी आहेत की त्यांनी इथं खूप मोठी मदत केलेली, त्यांच्या सहकार्यातून इथपर्यंत मंदिर आले. बाळासाहेब, आता तुमचे इंजिनियर्स किंवा व्यवस्थापक सांगत होते की वर्षभरामध्ये हे काम पूर्ण होईल. काय होतं, आपण चॅनलच्या फार जबाबदारीने याला बोलावं लागतं. अनेक अडचणी असतात. आमचे 2 महिने आलेत, कारागीर गावी गेलेत, मग तिकडे गेले की त्यांचं लग्न. मला ते वेळेचा मुद्दा नाहीये माझा. मी तुम्हाला वर्षाचं 2 होती. मला काय होतं, या शब्दात आपले लोक नेमकी पकडतात नेमकी. शक्यतो आपला प्रयत्न चालला 1 वर्षात पूर्ण करायचा, परंतु मागे पुढे होऊ शकतो. एवढ्या भव्य कामात वेळेची मर्यादा नसते. माझ्या समोर दुसराच प्रश्न आहे बाळासाहेब, अजून 100 कोटी आणायचे कुठं येतात, ते भक्कम आहेत. हे मुळात याच्यातून एक सांगतो, विनम्रपणे सांगतो, हे मंदिर साक्षात जगद्गुरु तुकोबाराय करतायत. आम्ही सगळेजण नामधारी सेवक आहोत. विनम्रपणे, याच्यात कुठलाही आविर्भाव नाही, अहंकार नाही, काय नाही, आणि ते त्यांना कापणार पण नाही. आतापर्यंत दिलेत ना. माझं सुरुवात जेव्हा आम्ही 100 कोटीचं मंदिर 15-20 वर्षापूर्वी करायचं म्हणलं, माझे सहकारी पण म्हणले याच्या डोक्यावर परिणाम झालाय, याचं वाटोळ होईल, हा आपलं वाटोळ. माझ्या फार मंडळीला भेटलेत, आई वडिलांना भावांना भेटले, अरे याला सांगा कोटभर रुपयाचं मंदिर करा, बाद झालं. आलेत ना एवढे पैसे, एवढे आलेत ना. अहो ते लय भक्कम. त्यांची उंची एवढी मोठी, स्थानाची उंची एवढी मोठी. मी तुम्हाला खरं सांगा, 500 कोटी रुपये म्हणलं तरी जमा होते. आणि याच्यातून अजून मी एक सांगतो तुम्हाला, मी त्या दिवशी पण लातूरला मोठ्या आशेने आलो होतो, आणि तिथे गेल्यानंतर मला थोडं तो विस्कळीतपणा जाणवला. आपले थोडं त्या पादुकांचा विषय, मी कुणाला माझा त्याविषयी बोलण्याचा, मी त्या विषयावर जाणार नाही, तो तुमच्या जिल्ह्याचा प्रश्न आहे. फक्त मी या चॅनलच्या माध्यमातून एक सांगू शकतो, धर्माचं मध्ये कुणी याच्यामध्ये पैसे खाऊ नये. देवाचं, भावाचं, गावाचं, आजपर्यंत अनेक उदाहरणं आपण पाहिलेली की त्यांचं किती वाटोळ झालेले, अनेक प्रत्येक गावोगावी आपल्याला पाहायला भेटत.
तर जे कोण असेल त्यांनी दुरुस्त करून रुपया द्यावा. आणि या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू शकतो, मी त्या दिवशी देखील सांगितले, आम्हाला एवढं भक्कम केलंय ना तुकोबारायने, मी स्वतः भरपूर, मी ते मात्र अभिमानाने सांग, तुकोबारायने आम्हाला एवढी शक्ती दिली की फार मोठ्या प्रमाणे व्यवसाय आम्ही करतो. प्रामाणिकपणे खूप काही पैसे मिळतात, प्रामाणिकपणे ते पण फार इम्पॉर्टंट आहे. एकही रुपया बेईमानीचा न इमानदारीने भरपूर व्यवसाय करून पैसे भेटतात. माझे सहकारी आंतरराष्ट्रीय लेवलचे व्यापार करतोय, खूप मोठे, आता नाव नाही सांगत, मला जाहिरात नाही करायची, पण आंतरराष्ट्रीय लेवलचे व्यावसायिक माझ्या विश्वस्त मंडळात पण आहे आणि माझे सहकारी आहेत सगळे एवढे उंचीचे. मी स्वतः देखील पाटील 100 एकरचा भरपूर आहे. परंतु इथं जर चुकलं, आज 40 वर्ष, आम्ही 40 वर्ष आली, आमची दुसरी पिढी, यांची जशी 10-12, आमचे पण 10-12 पिढ्या झाली ते शेजारात, तो 8 होती तर तिसरी पिढी आहे. आजोबा वडील ते तर पाण्यात ते तुकोबाराय चुकल्यानंतर लाद घातल्याशिवाय राहत नाही. इथं एक दिवस पण असे पण पाहिले आम्ही 15 दिवसात घरी पाठवलेले पण पाहिलेले. तर इथं चुकीला क्षमा नाही. तर त्या माध्यमातून मी एक सांगतो, परत विषयांतर होते, जे काय आपल्या जिल्ह्याने बसावं, योग्य हिशोब द्यावा, ज्या कोणाकडे असेल त्यांनी तो हिशोब जमा करावा. मी आताही सांगतो, जरी पैशाचा अधिकार आमचा आहे तुमच्या बाळासाहेब, लातूर, हा प्रश्न लातूरला तुमच्याकडून ऐकायचा आहे बाळासाहेब, की लातूरच्या लोकांनी जे प्रचंड पैसे दिले, हे भंडारा डोंगरावर जे तुकोबारायचं मंदिर सुरू आहे या कामासाठी हा निधी जाणार आहे. लातूरला हे माहित होतं की या कार्यक्रमासाठी एवढा पैसा लागणार नाही, लातूर खूप हुशार आहे. तरी सुद्धा एक विधान केलं गेलं होतं की जे पैसे उरतील ते भंडारा डोंगराला जातील आणि त्यातून निर्माण कार्य तुकोबाराच्या मंदिराला मिळतील. मंदिर बांधकाम म्हणजे आमच्या लोकांनी जे पैसे दिले ते केवळ सप्त्याला नाही दिले, धमाले मामा, हे मंदिर निर्माणाला दिले आणि तुमच्याच नावावर हे पैसे जमा झाले सगळ्यांच्या, मंदिराच्या, तुकोबाराच्या आणि भंडारा डोंगराच्या. लातूरकराला काय सांगाल तुम्ही आता? मी उलट तेच सांगतोय की मी आता सांगितलं की ते जे कोण असेल मंडळी त्यांनी एकत्र बसावी, रुपया जिल्ह्याच्या ताब्यात द्यावं. मी या निमित्ताने बरं आला प्रश्न विचारला, माऊली महाराजांनी 9 सप्ताह केले, 9 सप्ताह मधले जे पैसे आले त्या ठिकाणी दिले. आम्हाला जे पैसे भेटले भंडारा डोंगरात, फक्त भंडारा डोंगराच्या सप्त्याचे भेटले, जो आमचाच इथं झाला, त्यातून उरलेले फक्त पैसे भेटले. इतर एकाही सप्त्यातले पैसे आम्ही भंडारा डोंगराला घेतलेले नाही. ओके. आता तुमची भावना होती की ते पैसे मंदिराला द्या, पण तिची विसंगती पाहिल्यानंतर मी काल्याच्या कीर्तनात तुम्हाला सांगितलेले, तुमचा एकही रुपया आम्हाला नकोय. आम्ही इथं सक्षम आहोत, तुकोबाराय सक्षम आहे, स्थान सक्षम आहेत, भाविक सक्षम आहे. मी या निमित्ताने आपल्याला एकच विनंती करतो की ते काही आपला हिशोब योग्य घ्यावा आणि आपण सांगितल्याप्रमाणे त्याच ठिकाणी तुकोबारायांच्या नावाने एखादी चांगली जागा घ्यावी, तुकोबारायचं भव्य दिव्य मंदिर त्या ठिकाणी देखील लातूरला उभे करा. तुम्हाला मूर्ती देण्याचं काम आणि तुम्ही जो काय आकडा सांगा ते आमच्या भंडारा डोंगर किंवा व्यक्तीच्या मी त्या ठिकाणी तुम्ही सांगा तो आकडा आम्ही दे. परंतु हे जो काय आमच्यावर येतं ना आक्षेप, भंडारा डोंगराला पैसे लागतात, ते आम्हाला कृपया देऊ पण नका. मी या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, जरी आमच्या अटीगोळा केलेले असले तरी आम्हाला ते नकोय. मित्रांनो, अतिशय गंभीर हा मुद्दा होता. संपूर्ण लातूरमध्ये यावर चर्चा सुरू होती. या मुद्द्यावर लातूरकरी खूप भावनाशील आहेत. आम्ही तुकोबारायांना भंडारा डोंगरावर उभारणाऱ्या बांधकामासाठी पैसे देतोय, पण ते तुकोबारायाकडे गेले नाहीत, लातूरकरांच्या खिशातही राहिले नाहीत. तर तिसराच कुणीतरी तो बॅग घेऊन पळून गेला, अशी परिस्थिती झालेली आहे. बाळासाहेबांनी असं सांगितलं की मला नकोय हे पैसे, आमच्या या ट्रस्टला नकोय, तुकोबारायाकडे प्रचंड पैसा आहे, अडचण नाही, तुम्ही लातूरमध्येच काय करत असाल तर आम्ही लातूरकरांना पैसे देतो. अशा प्रकारचं एक मोठं विधान त्यांनी केलेलं आहे. लातूरकरांच्या या सगळी गोष्ट लक्षात आलेली असेल. बाळासाहेब, खरं म्हणजे आम्ही 2-3 तास 4 तासापासून आपल्या सोबत आहोत, सर्व गोष्टी पाहिल्यात. आपण खूप मोठं काम करताय, सर्वजण भव्य काम करताय. महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही म्हणण्यापेक्षा आम्ही लोकांनी, सर्व माध्यम, माझ्या क्षेत्रातल्या सर्व मंडळींनी इथे एकदा आलं पाहिजे. आपण राजकारणामधले पुढाऱ्याच्या मागे दिवसभर आपल्या गाड्या पळवत हिंडत असतो आणि जो संदेश लोकांपर्यंत नेमका घेऊन जायचा आहे तो देण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडत असतो. माझी विनंती आपल्या सर्वांना, एकदा भंडारा डोंगरावर एक दिवस काढून यायचं, पूर्णपणाने काम पाहायचं आणि आपले जगद्गुरु तुकोबारायाचं मंदिर किंवा त्यांचं वैभव किती भव्य आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला आपण सर्वांनी दाखवलं पाहिजे. ती आपली सुद्धा आहे. बाळासाहेब मगाशी मंदिर दाखवताना मला असं म्हणाले होते की 2000 वर्ष भविष्यात पुढे
आपल्या या मंदिराच्या वैभवाला अगदी काही होणार नाही, पूर्णपणे 2000 वर्षापर्यंत ही मंदिर अतिशय चांगल्या पद्धतीने राहील अशी निर्मिती इतिहास पुरुष करतात. वास्तू पुरुष अशा प्रकारचा शब्दप्रयोग त्यांच्यासाठी केला जातो. आपण सगळेच भाग्यवान आहात. खरं म्हणजे तुमच्या हातून काय काम होतंय. तुम्ही सगळीच मंडळी इथे बसलेली, या सेवेत असलेली मंडळी, तुम्हाला साक्षात जगद्गुरु तुकोबारायाचा आशीर्वाद आणि ते तुमच्याकडनं एवढं मोठं काम या निमित्तानं करून घेत आहेत. बाळासाहेब, आम्ही एक शब्द आमच्याकडून, एकच शब्द तेवढाच, बाकी सगळं बरोबर होतं, एवढा एक चुकला होता, त्याचं प्रायश्चित्त घेण्यासाठी सुद्धा आज आम्ही आपल्यापाशी आलो. आमची चूक आम्ही ती कबूल केली एका वाक्याची, आणि इथून पुढे आपल्या सर्वांना आम्ही शब्द देतो की आम्ही श्रीमंत नक्की नाही, पण मनाची श्रीमंती आमच्याकडेही प्रचंड मोठी आहे, कारण आम्हीही जगद्गुरु तुकोबारायाच्या विचाराने चालणारी माणसं आहोत. जेव्हा जेव्हा आमची आपल्याला गरज पडेल, लातूरकरांची गरज पडेल, तर लातूरकर तुमच्या या कामामध्ये मागे राहणार नाही. पाटील साहेब नावाप्रमाणेच पाटील आहेत. ते मला पहिल्याच दिवशी म्हणले ते माया रिंगणीच्या मध्ये फक्त तुकोबारायचा फोटो आहे आणि मी निष्ठावंत तुकोबाराय भक्त आहे. तर त्या दिवशी आम्ही असं सहज बोललो होतो, आपणच होतो. मग त्यांनी त्यांचा शब्द पूर्ण केला. ते म्हणले मी येणार, मी ते पाहणार, मी खात्री करणार, आणि मग माझा काय अभिप्राय द्यायचा ते त्यांनी आले, त्यांची खात्री झाली असं असं मला वाटतंय. तुम्ही अभिप्राय मी आता महाराष्ट्राला देतो. तुम्ही आता तुम्ही फक्त मी एकच विनंती करतो की तुम्ही आता पाहुणे नाही राहिले. इथं आम्ही आहे ना कुणाही भेदभाव नाही. जाती धर्म पाळत नाही. आम्ही सगळ्या जाती धर्माचे आपल्याकडे मंडळी विष्णुमय जग, फार आमच्याकडे मुस्लिम बांधव पण आहेत. सगळ्या जाती धर्माची मंडळी आपल्या इथं काम करतात. उच्च नीच नाही, कुणाची काय परिस्थिती, कुणाची काय, ते काही इथं बघितलं जात नाही अजिबात. थोडे पण या रे लहान थोर त्याप्रमाणे काम चालतं. तर आता मी सांगतो की तुम्ही आता पाहुणे राहता, तुम्ही आमच्यातले झाले असं समजून तुम्ही आता निश्चितपणे, आणि एक कानपण धरा, कानपण कुणीतरी धरा. काय चुकलेलं तुम्हाला आतापर्यंत 2-3 तासात काय जाणवलं असं, त्यामुळे इथं काय आहे ते पण मोठ्या मनाने आम्हाला सांगावं. आम्ही त्या तुमच्या सूचनेचा पण आदर करू. आता हे सगळं संपूर्ण झाल्यानंतर एकदा आम्हाला व्यवस्थित दाखवा. आम्ही एखाद्या मित्राला तुमच्या चॅनलवाल्याला दाखवू, कारण हे महाराष्ट्र बघणार आहे. कारण तुम्ही आता लय प्रसिद्ध झालेले, त्यामुळे एखादा शब्द चुकीचा जाऊ नये, ते काटछाट करा. हा, तुमचे आता भरपूर तुमचं तुकाराम महाराजांनी तुमचं आता कृपा तुमच्यावर केली. तुमच्या पण जीवनात परिस्पर्श आता झालेला आहे, याचा सदुपयोग हो, सदुपयोग हो. तुमच्या चॅनल नाही खरोखर पदस्पर्श आहे. आणि तुम्हाला आता रिंगण बघा ना, एकदम तुम्ही डायरेक्ट IBN झाले डायरेक्ट. आणि व्हावा, आपला मराठी माणूस व्यवसायातच मागे सगळे आहेत, ताकद आहे, शक्ती आहे, सगळे. मी तर म्हणतो आजच तुकोबारायच्या चरणी प्रार्थना करतो की काय टॉप 10 चॅनेल आहेत देशभरात, त्यामध्ये आपला चॅनेल जावा अशी मी तुकोबारायच्या चरणी प्रार्थना करतो. आपण सगळे 5 जण आला, आपलं उर्वरित आयुष्य सुखाचं, समाधानाचं, शांततेचं, आरोग्यदायी जाऊ अशी तुकोबारायच्या चरणी प्रार्थना करतो. आणि याच ठिकाणी आपण थांबू. राहिलेली मंडळींनी काय चहा पाणी करा, आम्हाला सुट्टी द्या, आम्हाला पुढे जायचं, त्यांना घेऊन